प्रत्येक माणसाला भेडसावणारे रोजचे प्रश्न म्हणजे की हे आयुष्य काय बाबा, नाही का? कधी मी क्रोधी होतो, कधी आनंदी होतो. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, कशी ही यात्रा आहे. एखादी डेथ बघितल्यानंतर माणूस खूप घाबरतो. त्या माणसाला जवानीत बघितलेलं असतं आणि मृत्यूशय्येवर पाहिल्यानंतर मग तो विचार करतो की बाबा ह्याला जीवन म्हणायचं का? आणि तो खूप प्लॅनिंग करतो त्याच्या जीवनामध्ये, सुख मिळावं. सगळ्यांचा प्रयत्न त्यासाठीच असतो. पण कितीही केलं, काही केलं तरी एक दिवस असा त्याच्या आयुष्यामध्ये येतो, एक वेळ अशी येते की त्याला वाटतं सगळं व्यर्थ आहे, निराश होतो तो. आणि ती जी निराशा येते ती त्याला धर्माच्या अभावामुळे येते. माणसाच्या आयुष्यात जर धर्म असेल तर तो सतत काही ना काही करत होतो. ती साधना धर्माची ज्याला जो करतो ना त्याला कधीच नैराश्य येत नाही, कारण त्याचे सतत काही ना काही प्रयत्न चालू असतात. आणि गौतम बुद्धांनी फार छान स्टेटमेंट दिलंय. म्युटेशन टेक्स प्लेस ड्यू टू ट्रुथ मेडिटेशन. ट्रान्सफॉर्मेशन टेक्स प्लेस इन द ह्युमन बिंग्स. म्हणजे धर्म असा आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये सकारात्मक क्रांती होते. तशी जर नसत होत तर मग धर्म नपुसक आहे असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळे धर्माचं महत्व आहे. गौतम बुद्ध नेहमी म्हणायचे की धर्मामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये सकारात्मक क्रांती होते. म्युटेशन टेक्स प्लेस ड्यू टू रिलिजन, ड्यू टू मेडिटेशन, ड्यू टू ध्यान, मीन्स चॉईसलेस अवेअरनेस, निर्वाणा, मोक्ष, एनलाइटनमेंट. त्यामुळे ह्या सगळ्या मार्गांमध्ये महत्वाचं काय असेल तर मेडिटेशन. साधना पद्धती, साधना, अनेक साधनेचे विधी आहेत, खूप विधी आहेत साधनेचे. आता मनुष्य जातीमध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, त्यामुळे तितक्या प्रकारच्या विधी आहेत. धर्म साधनेच्या बाबतीत महावीरांनी जी उंची गाठली ना, हिमालयामध्ये जसं गौरी शंकर आहे तशी कोणीच गाठली नाही. महावीर म्हणायचे की राईट लिसनिंग. नुसतं तुम्ही व्यवस्थित ऐकलं ना सद्गुरूकडून, राईट, योग्य, सद्गुरू पक्का पाहिजे, क्रांती होऊ शकते, तुम्हाला ज्ञानाला उपलब्ध होऊ शकतं. ते श्रावकच म्हणायचे, नाही का? बस डिसायपलला ते श्रावकच म्हणायचे. काही करायची गरज नाही, नाचकाम करायची गरज नाही, सिद्धासन लावायची गरज नाही, कुठल्या विधीची गरज नाही. तर तुम्ही पहा, आपण जेव्हा काय ऐकतो धर्माच्या बाबतीत तर आपल्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतो. गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये असा उल्लेख आहे की गौतम बुद्धांचा चुलत भाऊ हा दीक्षित होता गौतम बुद्धाकडे, आणि आनंद नाव असतं त्याचं. आता आनंद दीक्षित झाल्यानंतर आनंद जवळचा असतो, गौतम बुद्धांच्या 24 तास बरोबर असतो. आणि तो शंका विचारायचो गौतम बुद्धांना, त्याच्यातून धम्मपद निर्माण झालं. गौतम बुद्धांची फिलॉसॉफी जगासमोर आली. जसं गीता अर्जुनाने प्रश्न विचारले कृष्णाला म्हणून निर्माण झाली, तसं आनंद प्रश्न विचारायचा गौतम बुद्धांना. तर गौतम बुद्ध एकदा सांगतात आनंदला की हे बघ म्हटले, आता तू असं विचारशील की एवढी साधना पद्धती कशासाठी वेगवेगळी, तर तेवढ्या प्रकारचे लोक आहेत म्हणले जगामध्ये. गौतम बुद्ध आनंदला म्हणतात, बघा तू घोड्यांचा पारखी आहे म्हणे, लहानपणापासून त्यांच्याकडे 1000-5000 घोडे असतात, तर तुला घोड्यांची चांगली माहिती आहे. आता काही घोडे असे असतात त्यांना किती मारा, धस शिम्मस नाही, ते अजिबात जागचे हालत नाही. हा एक प्रकार झाला म्हटले माणसाचा. काही घोडे असे असतात त्यांना मारलं तर ते थोडं चालतात, हालतात जागचे, अन्यथा नाही. आता तिसरा प्रकार असा आहे घोड्यांचा की मारायची गरज नाही म्हणे त्यांना, नुसतं चाबूक फटकारला हवेमध्ये, आवाज केला तरी ते चालतात, पळतात. आणि चौथा प्रकार जो अत्यंत ज्ञानी असतो मनुष्य किंवा अत्यंत हुशार घोडा असतो, त्याला चाबूक फटकारायची गरज नाही, चाबकाची सावली जरी त्याने बघितली ना तरी तो चालतो आणि पळतो. हा विषय. तेव्हा अनेक प्रकारच्या साधना पद्धती, अनेक प्रकारचे विधी, अनेक प्रकारचे ध्यानाचे मार्ग हे आहेत. आणि त्याचा एकच उद्देश आहे की सत्य काय हे जाणून घ्यायचं. धर्म म्हणजे काय, तर हा विषय जो आहे हा शेवटी मेडिटेशन पाशीच येऊन थांबतो. आणि ज्याला सत्वरी अवस्था प्राप्त होते
की जो त्याच्या जीवनामध्ये क्रांती होते आणि तो धर्माच्या साधनेमध्ये लिप्त होऊन धर्म साधनेच्या मार्गावर चालायला लागतो, त्याला म्हणतात ट्वाईस बॉर्न, म्हणजे त्याचा दुसरा जन्म. तिथून पुढे तो ज्ञानप्राप्ती होईपर्यंत थांबतच नाही. त्याला असं कधी वाटतच नाही की कामाची कमतरता आहे किंवा आता काय करावं, हा प्रश्नच राहत नाही. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये धर्माची साधना ही अत्यंत आवश्यक आहे. 40 नंतर तर ह्याची फार गरज पडते, आणि जर ती नसेल तर माणूस बऱ्यापैकी वेडसर होतो कमी अधिक प्रमाणामध्ये. जसं जवानीमध्ये लग्न हे आवश्यक आहे, लहान मुलांना खेळणं आवश्यक आहे, तसं 40 नंतर धर्माची आवश्यकता ही अगदी अविभाज्य घटक होते. आणि मानवी मेंदूची जी क्षमता आहे ती माणूस फक्त 1% वापरतो किंवा पॉईंट फार तर फार 2%. 100% तो वापरू शकत नाही मेमरी पॉवर. त्याचे 2 कारण आहेत. एक म्हणजे त्याच्याकडे तेवढी शक्ती पण नाहीये आणि टाइम पण नाहीये, कारण थकतो काही कालांतराने. पण हे जे चॅनल्स आहेत माणसाच्या मेमरीमध्ये अनेक, ते कधी ओपन होतात? जेव्हा तुम्ही धर्माची साधना करता तेव्हा ओपन होतात, अन्यथा ते तसेच राहतात. म्हणजे माणूस 1%च ते वापरू शकतो, पण जर त्यांनी धर्माची साधना केली तर ते त्याच्या मेंदूमध्ये परमेश्वराने जे चॅनल्स दिलेले ते ओपन होतात, आणि मग त्याला इंट्युशन यायला लागतात, त्याला धर्माच्या बाबतीत काही गोष्टी कळायला लागतात, आणि मग तो सद्गुरू जेव्हा होतो, ज्ञानप्राप्तीला उपलब्ध होतो, तेव्हा तो भाष्य करतो. जीवन जगत असताना माणसाचं आयुष्य एक ठराविक चाकोरीतनं जात असतं. म्हणजे अध्यात्मामध्ये त्याला असा शब्द वापरला जातो, कोलुका बैल. म्हणजे एखादा माणसाचा अनुभव हा नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा बॉस म्हणून, शेट म्हणून, मॅनेजर म्हणून 30 वर्षाचं काम असतं त्याचं कंपनीमध्ये. खरं तर ते 1च वर्षाचं काम असतं, 30 वेळा रिपीट होतं, काय मजा नाही त्याच्यात. फार तर फार 2 वर्ष दरवर्षी तेच, पण ते त्याच्या लक्षात येत नाही की हे आपण करतोय ते रिपिटेशन आहे. काही ठराविक किंवा थोडेसे लोक असे असतात की ज्यांना परमेश्वराचा आशीर्वाद म्हणू की त्यांच्याही लक्षात येतं की अरे रिपिटेशनमध्ये काय अर्थ नाही, नवीन पाहिजे काहीतरी, आणि त्याला ट्वाईस बॉर्न म्हणतात. आता नवीन किती केलं तरी शेवटी मातीत मिळणार. मग त्याला असं वाटतं की असं एखादं तत्व आहे का या पृथ्वी तलावर की ज्याला नाश नाहीये, आत्मतत्व आहे ते. म्हणजे श्रीकृष्णाने जे सांगितलंय की ज्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, किंवा कुठलंही शस्त्र त्याला चिरू शकत नाही, ते म्हणजे आत्मतत्व. ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, इनर जर्नी. मग तो माणूस रिपिटेशन टाळून धर्माची साधना करायला लागतो. आणि धर्माची साधना फार चांगली बरं का. धर्माची साधना ज्याच्या नशीब आले ना, त्याचं फार पूर्व पुण्य. जीवनामध्ये इतकी मजा येते ना त्याला, म्हणजे त्याचा चेतनेचा स्तरच बदलतो ते करत असताना. त्याला ट्वाईस बॉर्न म्हणायचं. आता गौतम बुद्धाच्या तिथं अशी लोक बसलेली असायची, तर काही म्हातारी माणसं असायची 60 वर्षाची. तर कोणीतरी विचारायचं की हे 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 बाबा, हे ग्रहस्थ, म्हणजे तो म्हातारा माणूस असतो 60 वर्षाचा, तर यांचं काय वय आहे किंवा हे काय करतात? तर गौतम बुद्ध सांगायचे ह्यांचं वय 5 वर्ष. म्हणजे 5 वर्षापासून हे ट्वाईस बॉर्न झाले. आता ते धर्माच्या साधनेत चालायला लागले. त्यांना प्रचिती झाली की बाह्य जीवनामध्ये जे आपण करतोय संसारामुळे त्याचा काय उपयोग नाही, ते मृत्यूचा एक झटका घेऊन जाईल. आणि म्हणून त्यांनी आता धर्माच्या साधनेची सुरुवात केलेली आहे. ट्वाईस बॉर्न. त्यांची चेतनेचा स्तरच बदलला आता. मग ते पूर्वी करत होते ते सगळं सोडून द्यायचं का? नाही, ते सोडून द्यायचं नाही, ते तसंच चालू ठेवायचं, त्याला काय नाही. पण त्याचा चेतनेचा स्तर बदलतो. म्हणजे काय होतं, समजा एखादा मनुष्य आहे, माझ्यासारखा माणूस आहे समजा, रस्त्यावर चालतोय, अचानक मला लॉटरी लागली मोठी, 10 करोड 20 करोड, तर माझा जो चेतनेचा स्तर आहे ना तो बदलतो एकदम. म्हणजे मला आता कार, मोटरसायकल तर दिसतच नाही, मला कार दिसते. कार पण कशी मोठी, म्हणजे BMW, मर्सिडीज, किंवा अगदीच खूप पैशाला तर रॉल्स रॉईस, स्कॉर्पिओ जर आवडत असेल तर.
मग आता हे कशामुळे झालं? चेतनेचा स्तर का बदलला? तर आज माझ्याकडे तेवढे पैसे आले म्हणून एकदम त्याचा फोकस बदलतो लाईफ मधला. तर धर्माच्या मार्गावर जेव्हा तो चालायला लागतो ना, म्हणून त्याचा फोकस बदलतो एकदम. म्हणजे जीवन तेच असतं पण त्याचा चेतनेचा स्तर बदलतो आणि मग त्याला वेगवेगळे अनुभव यायला लागतात, वेगवेगळी प्रचिती यायला लागते आणि मग त्याला खूप मजा येते. आणि तो त्या म्हणजे तो त्याचं म्हणतात ना की जसं एखादा मनुष्य 30 वर्ष काम करताना 1च वर्ष करतो, रिपिटेशन टाळतो. तो रिपिटेशन न करता जीवन काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याची यात्रा एका वेगळ्या तलावर सुरू होते. धर्माच्या बाबतीत हिंदू धर्माने जी उंची गाठली ती कोणीच नाही गाठली जगामध्ये. बहुतेक धर्म असे आहेत की रोटी रोजी, ब्रेड अँड बटर, सेवा करा माणसाची, त्याला खायला द्या, प्यायला द्या आणि तुम्ही मग तुमची धर्माची साधना करा, असा एक सूर दिसतो. हा काय फार अंतरापर्यंत चालू शकणार नाही. म्हणजे असं आहे की दुसरा गरीब राहायला पाहिजे, त्याच्या डोक्यावर पाय देऊन आपण आपल्या धर्माची साधना करायची आणि ज्ञानाला उपलब्ध व्हायचं. परमेश्वर असं कधीच करणार नाही. किंवा मग तलवार, धाकधापटशाही आणि मग त्याला धर्माच्या मार्गावर चालायचं. या 2 प्रमुख पद्धती. पण हिंदू धर्माने असं सांगितलं की ह्याची काही गरज नाही. जे ब्रह्मांडात आहे, संपूर्ण ब्रह्मांड ते पिंडात आहे, ते म्हणजे तुमच्या शरीराच्या आतमध्ये आहे, आत्मा. मग तो जाणून घ्या. म्हणजे ब्रह्मांड जाणलं, आत्मा जाणला की तुम्ही परमात्मा जाणता. परमात्मा म्हणजे ब्रह्मांड. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस घडतात. हिंदू धर्माची जी उंची आहे, आणि हिंदू धर्म फार सनातन धर्म आहे, फार जुना आहे. त्यामुळे असं काही अवास्तव करायची गरज नाही. आणि ब्रह्मांडामध्ये तुम्ही कुठे शोधणार आत्म्याला आणि परमात्म्याला? तर हे परमेश्वराने जी सुविधा दिलेली आहे हे तुमच्या शरीरामध्येच आहे, आत्मा. त्यामुळं पिंड ज्याला आपण म्हणतो ना का, ब्रह्मांडात त्याचे पिंडात आहे. त्यामुळे हिंदू धर्मानी जी साधना आहे ती दुसऱ्यावर अवलंबून नाहीये, दुसरा त्याच्यामध्ये महत्वाचा नाहीये. म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, किंवा तुम्हीच. परमेश्वरांनी सगळं दिलेलं आहे तुम्हाला. आत्मा दिलेला आहे, सभोवताली पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे, पंचेंद्रिय दिलेली आहे, सगळ्या सुविधा आहेत, भाजी आहे, फळ आहे, विविध जनावर आहेत, ॲनिमल्स आहेत आणि सगळं दिलेलं आहे नाही का. आता वाद्य दिलेलं आहे, आता तुम्ही ते शोधून काढायचं नाही का, कसं वाजवायचं, काय करायचं आणि संगीत निर्माण करायचं आणि महासंगीत निर्माण करायचं. मग असा विषय आहे. ध्यान म्हणजे काय, मेडिटेशन म्हणजे काय, इनर जर्नी म्हणजे काय, माणसाचं खोज कुठली आहे आणि साधनेचा प्रमुख मार्ग कुठला, ह्या सगळे प्रश्न याच्यामध्ये. म्हणजे धर्मसंस्थेची टॅगलाईन आहे, ती जर माहिती असेल ना तर मग हे बाकीचे साधना पद्धती, या बाकीच्या सगळ्या गोष्टी मग त्याचा तुम्ही अर्थ लावत बसू शकता. अन्यथा यात्राच सुरू करणं अवघड आहे. त्यामुळे ती टॅगलाईन तुम्हाला सांगतो काय. आता कथा छोटीशी. परमात्मा पहिल्यांदा स्वारगेटलाच राहायचा. इथं मी राहायला बिबेवाडीला आहे गेल्या 25 वर्षापासून. आता मी बिबेवाडी का स्वीकारलं राहायला, तर बाबा स्वारगेटला जवळ बरं असावं. संस्थेची शाखा एक सासवडला आहे, एक हडपसरला आहे, एक नवी सांगवीला आहे. नवी सांगवीला माझा फार मोठा जर्नी झाला. 20 वर्ष होतो मी त्या ठिकाणी. औंधच्या पलीकडे बरं का नवी सांगवी. पौडला एक शाखा आहे आमची, आकुर्डीला शाखा आहे. तर म्हटलं मध्यभागी राहावंच स्वारगेटला. म्हणजे काय की आणि माझे जुने मित्र वगैरे, नातलग वगैरे स्वारगेटलाच आहे, ते बरं पडेल. आणि स्वारगेटवरनं सगळीकडे जाता पण येतं पुण्यामध्ये. आता परमात्मा स्वारगेटलाच राहतं, त्यामुळे भेटीगाठी माझ्या नेहमी व्हायच्या येता जाता, गप्पा, कधी चहापाणी, कधी जलपान, बरंच काही. आता काय परमात्म्याकडे सगळंच असल्यामुळं काय माझी मजा होती. काही दिवसांनी काय झालं, परमात्मा काय तिथं दिसे नाही येत होता, त्यामुळे मी पण काय डोकावून आत गेलो नाही. मी एक दिवशी म्हटलं बघा परमात्मा काय दिसत नाही एवढ्यात, म्हणून मग आतमध्ये गेलो. आणि परमात्म्याचा जो सेवक आहे, प्रत्येक साहेबाला एक सेवक असतो बघा, खास त्याचा पिऊन असतो. आता परमात्म्याची माहिती काढायची म्हणजे त्याचा खास सेवक आहे तोच देणार ना, जर परमात्मा नसेल तर. जसं कॉलेजचे प्राचार्य आहेत समजा, त्यांचा एक शिपाई असतो खास महत्वाचा. प्रत्येक साहेबाचा एक शिपाई असतो. कंपनीचा शेट आहे, त्याचा एक माणूस असतो खास शिपाई.
आणि एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात गेला का, काम जर तुमचं काय असेल ना कॉलेजला, तर प्राचार्य करतात किंवा प्राचार्यांचा जो खास शिपाई आहे ना तो पण करू शकतो. दिवसभर थांबून तो संध्याकाळी साहेबाला म्हटला ना निघताना प्राचार्यांना, सर माझ्या मित्राच्या मुलाची ॲडमिशन आहे, होईल का? तर ते होऊन जाते लगेच. साहेब काम करतो किंवा शिपाई कोणी काम करू शकतो. मधल्या लोकांचा काय उपयोग नाही, ते नाही काम करू शकत. चला आपण कमिंग टू द पॉइंट. तर मग मी तर शिपाई त्याची मैत्री करूनच ठेवली होती. मी म्हटलं हा आपल्याला उपयोगाला येणार नाही का परमात्मा नसल्यावर. म्हटलं काय भाऊ, साहेब कुठे आहेत? तो म्हणला आता साहेब नादारक झाले. म्हणजे आता तुम्हाला साहेब कधीच भेटणार नाही. असं कसं काय? म्हणलं नाही, असं झालं म्हणे, लोकांनी फार त्रास दिला परमात्म्याला, लोकांनी फार त्रास दिला. म्हटलं काय झालं? लोक यायचे म्हटलं सकाळी. मग एक जण म्हणायचं की बाबा पाऊस पाड देवा, हे पेरणी करून ठेवली सगळी, नाहीतर पेरलेलं वाया जाईल. तो गेला की लगेच दुसरा यायचा, आज काय पाऊस पडू नको भाऊ, माझ्या मुलीचं लग्न आहे, सगळा गोंधळ होईल. एक म्हणायचं सूर्य बाबा उगवला तर बरं होईल नाही का, लय मरगळ आल्यासारखी वाटतेय, जरा फ्रेश होईल वातावरण, सारखा पाऊस पाऊस. लगेच दुसरा यायचा, सूर्य बाबा तू काय आज उगू नको, माझा मुलगा वारलाय काल, ते मी त्याचा अंधारातच बरं आहे दुःखामध्ये, तू काय आज प्रकाश पाडू नको परत येऊन. तर मग परमात्मा वैतागला नाही का, सारख्या लोकांच्या मागण्या सगळ्या उलट सुलट. मग तो कॅबिनेटची मिटिंग घेतो कंटाळा आल्यानंतर. मग मंत्री सांगतात की बाबा परमात्म्याला तू आता असं कर म्हणे, इथं थांबण्यात काय पॉईंट नाही, तू आता लपून जा म्हणे कुठंतरी, कारण लोक तुला शोधणार, तुला त्रास होणार. परमात्माच असतो तो, म्हणतो लपणार कुठं म्हणला, लोक कुठं पण मला शोधतीलच ना. लोक चंद्रावर गेले, मी लपणार कुठं म्हणले, मंगळावर गेले, आता राहिलं काय म्हणले, कुठं लपणार मी, पृथ्वी तलावर कुठंही लपत ते चंद्रापर्यंत जातात. एक बुजुर्ग कॅबिनेट मध्ये मिनिस्टर असतो. बुजुर्ग लोक जे असतात ना कुठल्याही ठिकाणी, ते फार महत्वाचे असतात बरं का. म्हणजे एक थोडासा विषयांतर होईल, परंतु इलेक्शन्स झाल्या महत्वाच्या मध्ये लोकसभेच्या, एक फार प्रतिष्ठेची इलेक्शन झाले बारामती मतदारसंघात. तर तिथं विजय झाला नाही का. म्हणजे एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे किती शक्ती असेल, तुमच्याकडे किती सामर्थ्य असेल, पण तुम्ही गुरुचा पराभव नाही करू शकत. नाही, अजिबात नाही. तालमीचा जो वस्ताद असतो ना, शिष्य त्या तालमीच्या वस्तादचा कधीच पराभव नाही करू शकत. कारण तो जो तालमीचा वस्ताद असतो ना, तो जरी म्हातारा झाला, त्याच्यामध्ये शक्ती नसेल, काही नसेल, पण त्याने जे शिष्य तयार केलेत ना, ते वस्तादचा पराभव करू शकत नाहीत. कारण का, तर तो तालमीचा वस्ताद आहे ना, शिष्याला त्यांनी सगळे डाव शिकवलेले असतात, पण एक डाव राखून ठेवलेला असतो, वेळ आली तर मग त्यामुळे तालमीचा वस्ताद हा वस्तादच असतो. ठीक आहे, कमिंग टू द पॉइंट. तर बाबा तो परमात्मा असतो, तो म्हणतो लोक असे नाही का. आता एक बुजुर्ग त्यांच्यामध्ये कॅबिनेट मंत्री असतो, तो परमात्म्याला सांगतो, तू काय कर म्हणे, तू असं इकडं तिकडं लपू नको म्हणे, तू माणसाच्याच हृदयात लप, कारण माणूस सगळीकडे जाईल पण स्वतःच्या हृदयात कधी जाणार नाही, त्यामुळे ती एकदम सेफ जागा आहे. तू बिनधास्त जा म्हणले, तिथं अजिबात त्या ठिकाणी कुठलाच माणूस पोहोचणार नाही स्वतःमध्ये. बघा, माणूस स्वतःला सोडून सगळीकडे भटकत राहतो, फिरताना सगळं जग बघतो, पण त्याला स्वतः दिसत नाही. मग परमात्म्यात शंकर एखादा पोहोचला, समजा बुद्ध, महावीर, जीसस, कबीर, नानक, दादू, कृष्ण, ह्याच्यातला एखादा पोचला म्हणले तिथं, तर मग काय करायचं? मग तो काय त्रास देणार नाही. म्हणजे तो आतमध्ये जेव्हा पोहोचेल ना हृदयावर, स्वतःच्या हृदयामध्ये एखादा माणूस, तर तो शांत होईल म्हणे, तो उपद्रवी राहणार नाही, तो शांतच होईल, मौन होईल, तो अजिबात येणारच नाही तुझ्याकडे. मग ही कल्पना आवडते परमात्म्याला. आणि तेव्हापासून परमात्मा हा माणसाच्या हृदयामध्ये लपलेला आहे, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला त्याला शोधायला कुठं जायची गरज नाही, आपल्याच हृदयात बघायचं, इनर जर्नी, तिथे तो लपलेला आहे. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील, खुलासा झाला असेल मी जे काय सांगितलं ते. जे ब्रह्मांडात तिथे पिंडात आहे. आणि तुम्हाला जर परमात्म्याला शोधायचं असेल तर तुम्ही कुठे शोधणार? जगात कुठे शोधणार? तुम्हाला काय, तुम्हाला माहिती आहे का ब्रह्मांड किती मोठं आहे? कमीत कमी 50,000 पृथ्वी आहेत.
पण या पृथ्वीवर जीवन आहे मनुष्यासारखा, बाकी पृथ्वीवर नाहीये. 50,000. सूर्य हा पृथ्वीपेक्षा 3,000 पट मोठा आहे. म्हणजे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला 7.40 एवढे मिनिट्स लागतात. आणि सूर्यप्रकाश हा प्रत्येक सेकंदाला 1,86,000 किलोमीटर वेगाने पळतो. आणि सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला 7 मिनिटांनी 40 सेकंद लागतात. म्हणजे सूर्य जर थंड झाला तर 7 मिनिटांनी 40 सेकंद पृथ्वी जिवंत राहील. असे अनेक ग्रह आहे जे आपल्याला रात्री आकाशात दिसतात. अनेक पृथ्वी आहेत. मग मनुष्य शोधणार कुठं परमात्म्याला? म्हणून परमात्म्याने अगदी छान सोय केली. तो प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे, तिथं बघायचं. आता तुम्ही म्हणाल हे सोपं काम झालं काय? बाहेरची यात्रा नाही, पैसा खर्च नाही, कुठं जायचं नाही, यायचं नाही, धन पद यश कीर्ती गौरव, यात्रा नाही, कोणावर डिपेंड नाही, कोणाला काय डिमांड करायची नाही, काय नाही, आपल्याच हृदयामध्ये. म्हणजे आपण ते जाणून घ्यायचं, संपला विषय. अहो पण ते मनुष्य बाह्य यात्रेचा इतका आदी झालाय की त्याची जी यात्रा आहे त्याच्यामध्ये षड्री येतात. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. आणि त्याची जी इंद्रिय आहेत ती सगळी बहिर्ंद्रिय आहेत. त्याची बहिर्यात्रा आहे. त्यामुळे तो बाहेर भटकण्याचा इतका आदी झालेला आहे. आणि अहंकार सगळ्यात मेन. म्हणजे अहंकार एवढं त्याचा शत्रू आहे ना की फार अवघड गोष्ट आहे ही. तुम्हाला वाटतं नुसतं की बाबा काय नाही, शांत बसायचं म्हणजे सगळ्यात मोठा पराक्रम आहे, काही नाही करायचं म्हणजे बरोबर तो त्याला आत्म्याची प्रचिती येईल. ह्याचं एक सुंदर प्रतीक मला आठवलं बरं का. कालच यात्रा येऊन गेली. विठ्ठल म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल. युगे 28 विटेवरी उभा. म्हटलं यार खरंच आहे, 28 युग विटेवर नुसतं उभं राहायचं म्हणजे ती साधी साधना नाही आहे मौनशी. महावीर 12 वर्ष मौन झाले, पण विठ्ठल रुक्माईमधले विठ्ठल युगे 28 विटेवरी उभा, कटेवरी हाट विटेवरी उभा. सोपं नाही काम ते. कोणाचंही काम नाही आयऱ्या गैऱ्याचं असं थांबायचं. आता तेवढेच युग झाले असतील का नाही. सी फॉरगेट द स्टोरी अँड टेक द इसेन्स. हा आता मूळ मुद्द्यावर येतो परत की ही जी षड्री जरी असली, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर, ह्यातला लोभ महत्वाचा आहे सगळ्यात. तुमचा लोभ प्रत्येकाचा, आणि त्याच्यामध्ये जर कोणी व्यत्यय आणला तर क्रोध निर्माण होतो. आणि तुम्हाला जर कोणी साथ दिली तर ममत्व निर्माण होतं. आणि दोन्ही वाईट आहेत अंतरयात्रेसाठी. अहंकार, तुमचे जे लोभ आहेत, तुमचे जे इंटरेस्ट आहेत, त्याला जर कोणी प्रतिकार केला, त्याच्यामध्ये बाधा आणली तर लगेच क्रोध निर्माण होतो. आणि मग अहंकार वेगवेगळे रूप घेतो. मग राजनीती आली, मग डावपेच आले, कूटनीती, संघर्ष आला, ईर्ष्या, कलह, मत्सर, अवहेलना, अपमान, बदले की भावना, सामने वाले को नीचा दिखाना, एवढी यात्रा आली. आणि अहंकार जिंकला तर ठीक, पराभव झाला तर परत तो लपून बसून परत सुरू करतो राजनीती, ईर्ष्या, डावपेच, कलह, बदला. मग ते हे अहंकार सोडायचं म्हणजे सोपं आहे. कुठलाही मनुष्य कुठलं काम करतो ना तेव्हा तो दुसऱ्याच्या समाधानासाठी नाही करत. त्याला जर समाधान मिळत असेल ना, त्याला जर कोणी सहाय्य केलं तरच तो समोरच्याचं काम करतो, नाही तर नाही करत. म्हणजे तो स्वतःसाठीच जगतो, स्वतःसाठीच करतो. मग आता बघा दौड किती आहे बाहेर, मॅरेथॉन आहे. आणि तुमचा जो लोभ आहे प्रत्येक ठिकाणी त्याला किती ठिकाणी विरोध होईल. आणि ते सगळं सोडून अंतरयात्रेला जायचं म्हणजे कसला संयम पाहिजे, कसली साधना पाहिजे, कसलं अंडरस्टँडिंग पाहिजे. आणि ह्या सगळ्या बाह्य जगाच्या यात्रेतनं जेव्हा तुम्ही जाताल तेव्हा मग तुम्ही निर्णय घेताल आणि तुम्हाला सद्गुरू मिळाला पाहिजे. आणि मग अंतरयात्रा सुरू होईल. अंतरयात्रा एकदम सोपी आहे. बाह्य यात्रा पूर्णपणे जाणून घेतली तरच ती सुटेल. आणि म्हणून आपल्याकडं आपला हिंदू धर्म फार उंचीवर गेला होता आणि आहे की जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे. आत्मा म्हणजे काही कुठं जायची गरज नाही. अंतरात्मा म्हणजे आत्मा, दुसरा म्हणजे बहिरात्मा. आणि तुम्ही जेव्हा अंतरात्मा जाणता तेव्हा अंतरात्मा आणि बहिरात्मा एक होतात म्हणजे परमात्मा. आता हा परत मोठा विषय, कधीतरी बोलेल या विषयावर. ओके.